सर, आपण जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमीच रस्त्यावर उतरत असता, पण आज मंचर शहरामध्ये 2 ठिकाणी आंदोलन चालू आहे. त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? कारण सर्वपक्षीय ही आंदोलन होतं, तरी आज 2 ठिकाणी आंदोलन होत आहे. नमस्कार, स्टार मराठी डेली न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. पुणे नाशिक रेल्वे मार्गाच्या मुद्द्यावरून आज मंचर शहरात तीव्र आंदोलन पाहायला मिळाले. चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा आणि संगमनेर मार्गे प्रस्तावित असलेली पुणे नाशिक रेल्वे ही मूळ मार्गाने झाली पाहिजे या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले होते. पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलून तो नगर शिर्डी मार्गाने नेण्याचा हालचाली सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर मंचर शहरात सर्वपक्षीय नेत्यांनी रस्त्यावर उतरून भव्य रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान स्थानिक नेते राजाभाऊ बानकेले यांनी चॅनलशी बोलताना प्रशासनावर आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. पाहूयात काय म्हणाले राजाभाऊ बानकेले. राजाभाऊ, आपण या चळवळीतले प्रमुख नेते आहात, काय बोलायला आपण रेल्वे संदर्भात? काय नाही, पूर्वी जी पुणे नाशिक रेल्वे होती ती चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, संगमनेर, आळेफाटा या मार्गे नाशिकला जाणार होती. परंतु मध्यंतरी काही मंडळींनी स्वतःच्या स्वार्थी भूमिकेपायी ती रेल्वे ही नगर, पुन्हा तांबा, शिर्डी मार्गे नाशिकला नेण्याचं काम केलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थाने या विभागाच्या विकासाची जननी ही रेल्वे आहे आणि रेल्वेमध्ये राज्य शासनाचा वाटा हा 50% आहे, केंद्र शासनाचा 50% आहे. त्यामुळे आमची मागणी अशी आहे की आज सत्तेत असणारे जे काय मग राष्ट्रवादी, अजितदादा गटाची मंडळी असतील, एकनाथ शिंदे गटाचे असतील, भाजपचे असतील, या सगळ्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या सत्ताधारी मंडळींनी, कारण हा भाग हा खऱ्या अर्थानं विकासापासून वंचित राहिलेला आहे. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, गरिबी आहे, उद्योग क्षेत्र नाही आहे. त्यामुळं रेल्वे ही याच मार्गानं गेली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्या सत्तेतील मंडळींना या निमित्तानं रस्ता रोको करून एक संदेश दिलेला आहे की आपण सर्वांनी आपली ताकद वापरून ही पुन्हा नाशिक रेल्वे ही चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे संगमनेरवरनं नाशिकला जावी ही आमची आग्रही मागणी आहे. सर, आपण जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमीच रस्त्यावर उतरत असता, पण आज मंचर शहरामध्ये 2 ठिकाणी आंदोलन चालू आहे. त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? कारण सर्वपक्षीय ही आंदोलन होतं, तरी आज 2 ठिकाणी आंदोलन होत आहे. तसं पाहिलं तर त्या मंडळींनी स्वतंत्र करायची काही गरज नव्हती, परंतु काय हरकत नाही. प्रश्न एक आहे, मागणी एक आहे. कुठल्या का मागणीनं, कुठल्या का मार्गाने रेल्वे व्हावी ही सामान्य जनतेची इच्छा, आकांक्षा आहे. त्यामुळं ते जरी तिकडे बसले आणि आम्ही इकडे बसलो तरी प्रश्न एक आहे, मागणी एक आहे. हरकत नाही, कालांतरानं त्यांनाही परमेश्वर सद्बुद्धी देईल आणि एकमेव आंदोलन या तालुक्यातनं जनतेसाठी मोठा उठाव भविष्यात उभा राहील. थँक्यू. मंचर शहरामध्ये आज 2 वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन पार पडले. मार्ग कोणताही असो किंवा गटतट कोणतेही असले तरी पुणे नाशिक रेल्वे मंचर मार्गे झाली पाहिजे ही एकच आक्रमक मागणी सर्व आंदोलकांची आणि नागरिकांची आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंचर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी घोषणाबाजी करत परिसर बंद टाकला. आता शासन या जन आक्रोशाची दखल घेणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पुणे नाशिक रेल्वे संदर्भातील अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा स्टार मराठी डेली न्यूज. धन्यवाद. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.